इतकं कणखरपणाने इतक्या ताकदीनं हा मराठा समाज राज्यातल्या गोरगरीब मराठ्यासाठी लढला. या समाजाचं गरीब शेतकऱ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण हाक मारले की नाही साधी सोपी गोष्ट नाही. मी आज स्वतः आज नव्हतं या विधानसभा निवडणुका झाल्याच्या नंतर मराठी पांगले मराठी एकच राहत नाही, मराठी खेकड्यासारखी तात्पुरती एकत्र येते हे जे अपमानास्पद बोललं आज मराठीने ते पुरं बोलून अट ठेवलं. आम्ही मराठेच आम्ही मराठेच आमच्या क्षेत्रीय मराठ्यांच्या रक्त खेळतंय हे कधीच बाद असू शकत नाही की आज मराठी शिकत पुन्हा मराठी तितक्या टक्क्याने एकत्र आले. त्यांना विचारलं आपल्याला मुंबईत जायचंय का, तर ते म्हणले हो जायचं. तारखे ठरले त्याप्रमाणे आज समाजाला विचारून आबा शेवटी आम्हाला पण पर्याय नाही. किती दिवस आम्ही सहन करायचा आम्हालाही वाटतं. आमच्या हातातले कामं सुद्धा आमचं ऊस तोडायला जाणारे लोकांना थांबवा, आऊटकाठी आमच्या समाजाची थांबली वेळ हातात रात्रंदिवस कष्ट करायचं, कर्जबाजार लोकांना करणारा आणि फाशी घेतो आत्महत्या करतो ती थांबली पाहिजे. त्याचं पोरगी नोकरी लागली पाहिजे. त्याच्या घरात जर पगार आला तो कर्जबाजारी होणार नाही. त्याच्या घरात पोराचा पोरीचा जर पगार आला तो कर्जबाजारी होणार नाही, तो आनंदी राहील. म्हणून आरक्षण खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आम्ही आज ठरवलं की आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई सोडायची नाही. याच्यावर एकमत झालं आमचं सगळ्यांचं. मी आकडा सांगणार नाही, वेळ सांगणार, कारण माझ्या समाजाला आकडा सांगायचा किती आमदार आले किती आले नाही, कमी मिळाले. पण मी सगळ्या आमदारांना सांगितलंय, मंत्र्यांना सांगितलं, सगळ्या म्हणल्या त्या सगळ्या. आता मी